शिवसेना ठाकरे गटाचे उपनेता शरद कोळी यांना जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली असून उपनेता शरद कोळी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सोलापूर शहरातील वॉटरफ्रंट पत्रकार भवन चौक येथील ऑफिसमध्ये असताना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून तुम्हास राष्ट्रवादीच्या काही लोकांकडून जीवितास धोका आहे असे म्हणून फोन केला आहे। म्हणून शरद कोळी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करत आहे। नेते खूप दिवसांनी पत्रकार परिषद घेत आहे, काय सांगाल? खरं तर आता खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायसाठी तुम्हाला बोलवलं। तुमच्या माध्यमातून या शासनाला, पोलीस यंत्रणेला जाग आणण्यासाठी, आणि परिस्थिती आज खूप गंभीर घडलेली आहे। मला 3:10 3:25 3:26 3:27 आणि 3:38 फोन आला, आणि ते फोन आला ते माझा नंबर आहे 9309919193 या नंबरवर ते फोन आला। पुढून आलेला नंबर आहे 7276181704 या नंबरवरून फोन आला, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही दादा भरणे मामा आहेत का, तुमच्या लक्षात आले का? मी म्हणालो होय आहेत की, बोला। ती पुढून म्हणाला काय नाही, कसं आहे, मी मोठा फॅन आहे तुमचा। मी म्हणालो हो। समोरून तुम्ही कार्यकर्ते भरपूर केले आहेत। मी म्हणालो हो। समोरून त्यांनी म्हणाला तुम्ही गोरगरिबांसाठी लय काम केलं आहे मी म्हणालो हो। काय ऍक्च्युअल झालंय ते सांगा। म्हणजे परिस्थिती तुम्हाला कळली पाहिजे। मला भरणे मामाचं नाव सांगून मला 3 दिवस 31, 1 आणि 3 तारखेपर्यंत सोलापुरात येऊ नका, भरणे मामानी मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे, षडयंत्र रचलेलं आहे, त्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीत तुम्ही इकडे येऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे असं मला त्यांनी फोन केला आणि फोन कट केला। मी ही करत असताना मी नंतर सदर बाजार पोलीस स्टेशनला जाऊन NC दाखल केलेली आहे, परंतु आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला माझी मागणी आहे, इथले पोलीस कमिशनर साहेब असतील, SP साहेब असतील, यापूर्वी मला जीव मारण्याचे कट रचण्यात आलेला आहे। मी 26 तारखेला 26/12/2025 रोजी या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्याकडे लेखी तक्रारी दिलेली आहे की मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे। त्याच्यामध्ये काय अधिकारी सामील आहेत, वाळू माफिया सामील आहेत। खरं तर मी वाळू माफियाच्या विरोधात दिनांक 2/12/2025 रोजी सातत्यानं पुराव्यानिशी संबंधित वाळू माफिया तक्रार केल्यामुळे वाळू माफियांनी चिडून जाऊन, आणि त्यात काय राष्ट्रवादीचे वाळू माफिया आहेत, अजित पवार गटाचे, त्यांनी चिडून जाऊन मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे। आजच्या फोनवरून निष्पन्न झालेला आहे, कारण मला कुणकुण लागल्यानंतर, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मी 26 तारखेलाच लेखी पत्र दिलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे, मला तात्काळ वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावं। आणि त्यातच आज मला ती फोन देखील आलेला आहे। यावरून स्पष्ट होतंय की मला वाळू माफिया, पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी मिळून कट रचून मला माझा घातपात करून मला कुठल्या ना कुठल्या मार्गातून मला जीव मारण्याचा कट रचण्यात आला। त्यासाठी इथल्या कर्तव्यदक्ष कमिशनर साहेब असतील, SP साहेब असतील आणि जिल्हाधिकारी असतील, यांच्याकडे माझी मागणी आहे की मला यापूर्वी देखील पोलीस प्रोटेक्शन असताना, 2-2 पोलीस असताना माझ्यावर गोळीबार करण्यात आला, मला फायरिंग करण्यात आले, अनेक वेळा मला जीव मारण्यासाठी माझ्यावर हल्ले करण्यात आले। ही बाब गंभीर स्वरूपाची असून पहिलं जे घडलेलं आहे हे लक्षात घेता मला तात्काळ जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावे। जर माझ्या जीवाला धोका झाला तर या राज्याचे मंत्री भरणे मामा आणि पोलीस अधिकारी आणि वाळू माफिया ही जबाबदार राहील। अजित पवार गटाचे तुम्ही म्हणताय, तुम्ही ते वाळू माफिया आहेत, रेकॉर्डिंग प्ले ते कुठे आहे त्यांचा पॉइंट, वाळूचा पॉइंट? त्यांचा पॉइंट मंगळवेढ तालुक्यामध्ये तांडूर या गावात अवैध वाळू साहेब, मी व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना, मी SP साहेबाला व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे। त्यांनी अनलिगली 2,46,00,000 अवैध मुरुम उपसला, त्याची कागदपत्र दिलेली आहेत। त्याच्यामुळे त्यांनी चिडून जाऊन मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट रचलेला आहे, मला अडचणीत आणून मला कायमस्वरूपी वाळू माफियांना आडवं जाऊन म्हणून कायमस्वरूपी त्यांच्या रस्त्यातला काटा असं समजते ती मला, आणि मला जीव मारण्यासाठी यांनी प्लॅनिंग केली। तुमचं ते ऑडिओ मला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। भरणे मामा आहे का, तुमच्या लक्षात आलं का? होय आहेत की, बोला की। कारण कसं आहे, मी मोठा फॅन आहे तुमचा। तुम्ही कार्यकर्ते भरपूर केले, गोरगरिबांसाठी लय काम केले तुम्ही।
म्हणून मी तुला फोन केलाय की बरे मामा आहे ना, दत्ता बरे मामा आणि रॉकेट मामा तुमची गेम वर बसले तर ओके. मग अजित पवार गटाचे म्हणजे तुम्ही काय नाव आहे त्यांचं, काय नावं वगैरे काय नाही, नाव वगैरे नाही. मलाही अशी त्यांची माहिती आहे की ते अजित पवार गटाचे वाळूमध्ये आहेत. काही लोक अजितदादाला भेटले, काही लोक भरणे मामाला देखील भेटले. त्यावेळेस भेटल्यानंतरच मला ही माहिती मिळाली होती की शरद कोळी तुमच्या विरोधामध्ये मंत्र्यांकडे गेलेले आहेत, त्यांनी तुम्हाला घातपात करण्याची शक्यता आहे, सावध राहा. लगेचच मी SP साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबाला सविस्तर माहिती आणि पुराव्यानिशी तक्रार केलेली आहे, पण त्याची दखल घेतलेली नाही. जर आज देखील वेळेत जर दखल नाही घेतली तर माझ्या जीवाला 100% घातपात होणार आहे, माझा जीव जाण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन चौकशी करून माझ्या जीवाला वाळू माफिया व पोलीस अधिकाऱ्याकडून धोका असल्याने मला 2 रिव्हॉल्वरधारी संरक्षणासाठी पोलीस दिली ती पोलीस माझ्या सोबत असताना देखील माझ्यावरती फायरिंग झालेली, माझ्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आणि दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना उचलून नेलं, त्यांचे रिव्हॉल्वर काढून घेण्यात आलेले. याला जबाबदार वाळू माफिया आणि पोलीस अधिकारी होते, त्यांनी संगनमत केलेलं निष्पन्न झालंय. आणि आता देखील जर वेळेत जर कारवाई नाही झाली, वेळेत दखल नाही घेतली आणि मला जर वाढवून पोलीस प्रोटेक्शन नाही दिलं, माझ्या जीवाला जर बरं वाईट झालं तर या महाराष्ट्राचे कृषी मंत्री भरणे मामा जबाबदार असतील, वाळू माफिया जबाबदार असतील, तसेच पोलीस अधिकारी देखील जबाबदार असतील. तुम्ही कृषी मंत्र्यांना सांगितलं काय? मी कसं त्यांना सांगू? त्यांचं नाव घ्यायला लागले आता तुम्ही एवढे मोठे मी नेते त्यांना आहात. कसं सांगू? मी माझं नाव घेते. पुढून जे मला फोन आला ते मी सांगतोय. पुढून मला फोन आला आहे की त्यांचं नाव घेऊन त्यांच्याकडून धोका आहे, त्यांना काही लोक भेटलेले आहेत, त्यांनी कट रचलेला आहेत. उलट मी सावध भूमिका घेऊन तुमची मला मदत मिळली पाहिजे, तुमच्या माध्यमातून ह्या सरकारला कळलं पाहिजे, या महाराष्ट्राच्या पोलीस संचालक साहेबांना कळलं पाहिजे, IG साहेबांना कळलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांना कळलं पाहिजे, SP साहेबाला कळलं पाहिजे, पोलीस कमिशनर साहेबाला कळलं पाहिजे. म्हणून तुम्हाला बोलून त्यांचं तुमच्या नाव काय? माध्यमातून माहिती आहे. त्या फोनवर आलेलं त्याचं नाव काय दिसतंय ट्रूकॉलरवर किंवा त्याचं सौदागर वाघमारे असं दिसतंय, पण ते खरं आहे खोटं आहे मला माहीत नाही. त्यानं फोन कट केला, त्याच्यामुळे मी परत त्याला फोन करणं योग्य नव्हतं, म्हणून मी फोन केलेला नाही. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.